नमस्कार. वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटी संचलित दाबोली इंग्लिश स्कूल दाबोली या शाळेच्या परिसरामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहू शकता की आमच्या शाळेमध्ये तंत्रशिक्षण विभाग सुरू झालेला आहे. तर या विभागाअंतर्गत आज या विद्यार्थ्यांची जी काही वर्षभरामध्ये मुलांनी काही केलेलं आहे त्याच्यात प्रात्यक्षिक परीक्षा आहे. आणि या विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी कॉस्ट टू कनेक्ट फाउंडेशनचे हे सर्व सन्माननीय मंडळी परीक्षक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचा मी शाळेच्या वतीने स्वागत करतो. आणि वर्षभरामध्ये आपल्या शाळेच्या मुलांनी जे काही शिकलेलं आहे त्याचं परीक्षण निरीक्षण मूल्यमापन या ठिकाणी चालू आहे. तर उदाहरण पाहू शकता या ठिकाणी एक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. त्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला दिसतात, त्या प्लंबिंगमधल्या दिसतात. तर यामध्ये हे जे क्रमांक दिलेले आहेत या क्रमांकानुसार त्या विद्यार्थ्यांना ते ओळखायचं आहे हे कोणत्या प्रॅक्टिकलसाठी वापरायचं आहे ह्याची माहिती त्यांनी त्यामध्ये द्यायची आहे. म्हणजे हे बांधकामाचं या ठिकाणी दिसतं आहे. तर या प्रत्येकाचं माहिती या ठिकाणी उदाहरणार्थ मिक्सर ठेवलेलं आहे आणि ही कडुलिंबाची पालं ठेवलेली आहे. तर ह्याचा कोणतं प्रॅक्टिकल घेतलेलं आहे मुलांचं तर याचं परीक्षण आणि माहिती या ठिकाणी होणार आहे. हे बांधकामासंदर्भातलं प्रॅक्टिकलची माहिती आहे. आता या ठिकाणी बघा पाला ठेवलेला आहे, दगड तुकडे ठेवलेले आहेत, पण माती ठेवलेली आहे, झाडी आहे, त्यानंतर रोप आहे. तर अशा प्रकारे प्रत्यक्ष मुलांनी ह्या ज्या गोष्टी प्रॅक्टिकल केल्या आहेत तिथं आपण पाहू शकता. वेल्डिंग मशीनचं देखील साहित्य आहे. तर याची देखील त्यांनी माहिती घ्यायची आहे, ओळखायचं आहे आणि वेल्डिंग कसं करायचं आहे संदर्भातले प्रॅक्टिकल त्यांनी स्वतः या ठिकाणी लिहायचं आहे. तर या ठिकाणी मुलं त्यांचं काम मुलांचं सुरू आहे. मुलं प्रत्यक्षात ह्या गोष्टीची माहिती घेत आहेत. तर त्यांनी वर्षभरामध्ये शिकलेलं आहे आणि त्या क्रमांकासमोर त्यांनी जो चार्ट दिलेला आहे त्या चार्टमध्ये ते मुलं ते क्रमांकावर त्या गोष्टी लिहित आहेत. आणि अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीने प्रथमच दाबोली इंग्लिश स्कूल दाबोलीमध्ये अशा प्रकारच्या ही परीक्षा सुरू आहे. आणि मी असं सांगेन की महाराष्ट्रामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये अशा प्रकारचं या ठिकाणी तंत्रशिक्षण विभाग जर शाळेमध्ये सुरू झाला तर खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांच्या जे त्यांची कल्पकता आहे याला वाढीच लागेल. आणि अशा प्रकारचं जर मूल्यमापन असेल तर त्यांना एक चांगल्या प्रकारचं आपण वर्षभरामध्ये काही केलेलं आहे त्याचं समाधान मिळेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं इलेक्ट्रिकचं साहित्य ठेवलेलं आहे बघा. प्रत्येक चिकटपट्टी आहे किंवा ह्याला जे आपल्या भाषेतलं जे नाव आहे ते म्हणजे पकड, परंतु ह्या तंत्रशिक्षण विभागाच्या मध्ये जे नाव आहे ते थोडंसं वेगळं आहे. तर याची सगळी माहिती या मुलांना या ठिकाणी लिहायची आहे. या ठिकाणी प्रॅक्टिकलचे साहित्य ठेवलेलं आहे. या ठिकाणी काही बियाणे ठेवलेले आहेत. तर हे प्रत्येक गोष्ट हे विद्यार्थी ओळखणार आहेत आणि त्याची माहिती ते विद्यार्थी लिहिणार आहेत. या ठिकाणी या कॉस्ट टू कनेक्ट फाउंडेशनचे सर्व सन्माननीय परीक्षक या ठिकाणी खास पुण्यावरून या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांच्याकडून देखील आपण या उपक्रमासंदर्भात किंवा यांचं परीक्षण जे होणार आहे त्याच्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी घेऊया. हे पाठवून मॅडम. तर मॅडम आज जी परीक्षा आमच्याकडे होते आमच्या दाबोलीमध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा उपक्रम पहिल्यांदाच होतो. तर एकूण ही परीक्षा कशा स्वरूपामध्ये होणार आणि मुलांना याचा भविष्यामध्ये काय फायदा आहे ते आपण खूप या ठिकाणी सांगायचं. वर्षभरामध्ये या मुलांनी शिकलेलं आहे तर त्याचं मूल्यांकन आहे. तर ह्या असेसमेंटद्वारे आपण घेत आहोत. त्याच्यामध्ये 3 मेथडनी हे मूल्यांकन केलं जातं. तर पहिली मेथड आहे त्याच्यामध्ये मुलांचं व्हिज्युअलायझेशन म्हणजे की आयडेंटिफिकेशन ऑफ टूल्स. मुलांनी वर्षभरामध्ये जे काही शिकलेले आहेत प्रॅक्टिकल्स तर त्याची टेक्निकल नावं त्यांना समजली पाहिजेत किंवा त्यांना ती ओळखता आली पाहिजेत अशी या पद्धतीची लेवल 1 असेल. लेवल 2 जी आहे तर त्याच्यामध्ये ओरल राहील. तोंडी परीक्षेद्वारे 4ही विभागांची त्यांची तोंडी परीक्षा घेतली जाईल. आणि लेवल 3मध्ये बेसिक स्वरूपातले छोटे छोटे प्रॅक्टिकल्स त्यांना दिले जातील. त्याच्याद्वारे त्यांचं मूल्यांकन केलं जाईल. मॅडम आता हे जे प्रॅक्टिकल मांडलेले आहेत मुलांनी तर ह्या प्रॅक्टिकलमध्ये मुलं कितपत शिकलेत ते आज आपल्याला मूल्यांकन होणार आहे. पण भविष्यामध्ये
त्याचे जे प्रमाणित आपण करणार आहोत किंवा यांना जे प्रमाणपत्र देणार आहोत त्याच्या संदर्भात थोडीशी माहिती किंवा ते प्रमाणपत्राचा भविष्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी कसा उपयोग होणार त्याच्या संदर्भात थोडक्यात मला माहिती सांगा. 2 वर्षांचा हा बहुविध कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना हे 4ही विभाग शिकवल्याचं प्रमाणपत्र दिलं जाईल. कॉस्ट टू कनेक्ट फाउंडेशनतर्फे त्या मुलांनी जे जे काही शिकलेले आहेत बेसिक टेक्निक्स, तर त्याचं एक त्यांना पोहोचपावती म्हणून त्याला प्रमाणपत्र दिलं जाईल. लक्षात घ्या की आता येत्या शैक्षणिक धोरणामध्ये त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय आपल्या म्हणजे शासन कार्यक्रमाने घेतलेला आहे. तो म्हणजे या विषयाचं महत्त्व जे आहे ते महत्त्व ओळखून येत्या शैक्षणिक धोरणामध्ये तंत्रविषयक जे काही अभ्यासक्रम आहेत किंवा शिक्षण जे आहे तर ते अभ्यासक्रम मुख्य प्रवाहामध्ये किंवा मुख्य अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश होणारच आहे. आणि त्याची थोडीशी पूर्वतयारी म्हणून दाबोली इंग्लिश स्कूल दाबोलीने हे अगोदर सुरू केलेलं आहे. तर सांगता असं येईल की भविष्यामध्ये आता ही मुलं आमची 8वी 9वीची या उपक्रमामध्ये आहेत, तर पुढच्या वर्षी 9वीची मुलं 10वीला जाणार. तर आमच्या शाळेचा असा प्रयत्न राहील की आमच्या शाळेमध्ये जो शासकीय जी तंत्र शिक्षणाची परीक्षा होते यासाठी आम्ही देखील शाळेच्या वतीनं बोर्डाकडे प्रस्ताव पाठवू की जेणेकरून आम्हाला हा विषय आमच्या बोर्ड परीक्षेमध्ये घेता येईल आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा जो आहे तो मुलांना भविष्यामध्ये त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी होऊ शकतो. तर तात्पर्य सांगायचं काय की मुलांना 8वी 9वी 10वीच्या अभ्यासक्रमासोबत त्यांना हे तंत्र शिक्षणाचा देखील अभ्यासक्रम त्यांना पूर्ण त्यांचा होणार आहे आणि त्यासोबत त्यांच्या पुढच्या अभ्यासक्रमासाठी किमान अगदी नाही तर किमान त्यांना या सर्व साहित्यांची या विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारच्या विभागांची त्यांना ओळख या ठिकाणी चांगल्या प्रकारे होणार आहे आणि खरोखर हा एक चांगल्या प्रकारचा उपक्रम. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.